हॅलो, आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीने भात। पाहू शकता तूर डाळ व बटाटा घालून। त्यासाठी घेतले आहेत मी इंद्रायणी तांदूळ। आपण इंद्रायणी तांदळापासून हा भात बनवत आहोत। पाहू शकता, याला तुम्ही मसाले भात पण म्हणू शकता। 1 वाटी इंद्रायणी तांदूळ व अर्धा वाटी तुरीची डाळ घेतली आहे। 1 मोठा बटाटा चिरून घेतला आहे। 2 कांदे पण घेतले आहेत। टोमॅटो, कोथिंबीर, तमालपत्र, थोडंसं हिंग व आलं लसूण पेस्ट। तर आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे जिरं, मोहरी, बिर्याणी मसाला, हळद, मीठ, काळा मसाला, थोडंसं लाल तिखट, अर्धा चमचा घेतला आहे मी लाल तिखट। हा जो बटाटा घेतला आहे मी कापून, त्यात आपण इंद्रायणी तांदूळ घालून व डाळ घालून धुवून घेणार आहोत। 1-2 पाण्याने 2 पाण्याने धुवायचे आहेत आपल्याला इंद्रायणी तांदूळ, नाहीतर इंद्रायणी तांदळाची चव निघून जाते। एकदम मस्त लागतो। या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा भात। खानदेशी पद्धतीने करत आहे मी, म्हणून मी काळा मसाला घालत आहे। पाहू शकता, माझं तेल सांगायचं विसरलं होतं, तेल पण लागणार आहे आपल्याला। व आपण हा भात कुकरमध्ये बनवणार आहोत। कुकर गरम झाला की आपण त्यात तेल टाकून घेणार आहोत। तेल आपलं गरम झालं पाहिजे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान तडतडले पाहिजे। 1 तमालपत्र। या पद्धतीने तुम्ही नक्की भात करून बघा, एकदम मस्त लागतो। व 2 मोठे कांदे चिरून घेतले होते, तो कांदा पण घालून घ्यायचा आहे आपल्याला। माझ्या चॅनलवर माझे बरेच व्हिडिओ टाकले आहेत, फुल व्हिडिओ, तुम्ही ते नक्की बघा। खिचडीचे आहेत, बरेच व्हिडिओ आहेत, तुम्ही ते बघा। थोडंसं हिंग टाकलं की आपल्याला कांदा हलवून घ्यायचा आहे। खूप सोनेरी होईपर्यंत आपण कांदा परतून घेणार नाही आहे। फक्त थोडासा कलर सोनेरी यायला चालू झाला की आपण त्यात मसाले टाकून घेणार आहोत। आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आपल्याला। छान मिक्स करून घ्यायचे आहे कांद्यामध्ये। आपण यात तूर डाळ व बटाटा घालत आहोत, एकदम मस्त लागते। या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। टोमॅटो आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंत हलवून घ्यायचा आहे। तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालणार आहे। थोडीशी मी फोडणीतच कोथिंबीर घालणार आहे। मस्त लागते फोडणीत कोथिंबीर घातली की भाताची चव। हलवून घ्यायचं आहे आपल्याला। हे पाहू शकता, कलर बदलला आहे त्याचा। जे मी मसाले दाखवले होते आता ते पण आपण घालणार आहोत। काळा मसाला, तिखट, हळद, मीठ, हे जे सगळं दाखवलं होतं मी ते घालायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। व त्याच्यात हे धुवून ठेवलेले तांदूळ पण घालायचे आहेत। मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ टाकल्यानंतर। आपली फोडणी त्या इंद्रायणी तांदळाला लागली पाहिजे, या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं तेल मी जास्तच वापरलं आहे, खानदेशी भाताला तेल थोडं जास्त लागतं म्हणून। कुकरचं झाकण वरच्यावर ठेवून 1 मिनिटभर वाफ काढून घेणार आहे। गॅस बारीक केला होता, पाहू शकता। व मग नंतर आता आपण पाणी टाकणार आहोत। हे असं केल्याने काय होतं, इंद्रायणी तांदूळ चिकट भात होतो, तो एवढा चिकट भात होत नाही, म्हणून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे व नंतर पाणी ओतून घ्यायचं आहे। हे पाहू शकता, गरम पाणी नाही आहे, मी गार पाणीच ओतून घेत आहे। मी 1 वाटी तांदूळ घेतलं होतं, तर मी 2 वाट्या पाणी घेतलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। इंद्रायणी तांदळाला खूप असं पाणी लागत नाही, म्हणून जेवढं लागतं तेवढंच पाणी घालायचं, म्हणजे भात एकदम मस्त होतो। झाकण लावून आपल्याला 1-2 शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत व मीडियम गॅस करून 1 शिट्टी मारून घ्यायची आहे। पाहू शकता, कुकर आपल्याला गार होऊ द्यायचा आहे, पूर्ण हवा गेली पाहिजे कुकरची। मग आपण झाकण काढणार आहोत। पाहू शकता,
काय वास सुटला आहे भाताचा, एकदम मस्त लागतं. या पद्धतीने तुम्ही नक्की करा. पाहू शकता सुट्टा सुट्टा पण झाला आहे आपला. एवढा सुट्टा होत नाही, इंद्रायणी तांदळापासून आपण बनवत आहोत, पण चव एकदम भारी लागते. पाहू शकता एकदम मस्त भात झाला आहे. एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते. हे पाहू शकता चमक पण एकदम मस्त आली आहे व भाताचा वास पण घरभर पसरला आहे. पाहू शकता. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. माझे व्हिडिओ तुम्ही सारखे बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद.